राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं यंदा पालखी सोहळ्यानिमित्त गजर विठुरायाचा जागर आरोग्याचा हा उपक्रम राबवला जातोय। वारीच्या माध्यमातून आणि पुढारी न्यूजच्या साथीनं आरोग्य योजना घराघरात पोहोचवली जाते। आरोग्य विभागाचा हा उपक्रम नेमका काय आहे बघूयात। पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनेक न करे तीर्थव्रत। रामकृष्ण हरी माऊली सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन व मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमानाने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला हा स्तुत्य उपक्रम आरोग्याची वारी पंढरीच्या दारी अर्थात आरोग्य ज्ञानेश्वरी या आपल्या कार्यक्रमामध्ये मी कीर्तनकार सपनाताई महाराज साखरे आपल्या सर्वांचं स्वागत करते। वारी हा विलक्षण आनंद देणारा आणि अद्भुतपूर्ण सोहळा आपण या आरोग्य वारीच्या माध्यमातून अनुभवत आहोत। या वारकऱ्यांशी आपण संवाद साधणार आहोत। विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण हरी माऊली। आपलं नाव काय? अनुसया फुलपगार। तुम्ही कुठून आलात? परभणीवरून। आपला सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे अनेक सेवा आपल्या वारकऱ्यांसाठी पदोपदी या वारीच्या वाटेने सेवा उभा करण्यात आलेल्या आहेत। याचा फायदा होतो का? आरोग्याला गोळ्या औषध हे देतात ना, पदोपदी औषध असते, झेंडूबाम वगैरे सगळे जे लागणाऱ्या गरजे ते असतात सगळे, त्या सगळ्या गोष्टी दिल्या जातात। अरे वा। पण काही प्रश्नांच्या द्वारे तुमच्याकडून ही माहिती जाणून घेणार आहोत, तर मला काही प्रश्नांची उत्तरे द्या तुम्ही। मोतीबिंदू कोणत्या वयोगटात जास्त होतो? 1 बालकांमध्ये, 2 तरुणांमध्ये आणि 3 वृद्धांमध्ये। जास्तीत जास्त वृद्धांमध्ये जास्त। अरे वा, बरोबर उत्तर दिलेलं आहे। तर दुसरा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे, मोतीबिंदू बरा होण्याचा एकमेव उपाय कोणता? पर्याय 1 चष्मा, 2 औषध आणि 3 शस्त्रक्रिया। औषध पण टाकून बरा होतो, शेवटी पर्याय नसलं तरच ऑपरेशन करावं लागतं। शस्त्रक्रिया हे उत्तर दिलेलं आहे आणि हेही उत्तर अगदी बरोबर आहे, या माऊलींनी दिलेलं आहे। तिसरा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की मोतीबिंदू असल्यास कोणते लक्षण दिसते? 1 ताप येतो, 2 डोळ्यात पाणी येते आणि 3 दृष्टी धुसर दिसते। दुखट दिसतंय ना। बरोबर। माऊलींनी तिसऱ्याही प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे। विठ्ठल विठ्ठल। आपल्या पंढरीच्या वाटेने चालत असताना वारकऱ्यांकरता अनेक आरोग्य सेवा देण्यात आलेल्या आहेत, यांचा आपल्याला फायदा होतो का? नक्कीच होतो। जागोजागी जे टँकर्स लावले त्याच्यावरती लिहिलेलं आहे पिण्याचं योग्य पाणी आहे, अयोग्य आहे आणि जागोजागी स्टॉल्स आहेत मेडिसिनचे। तर आमच्या मायमाऊलींना त्याचा उपयोग 100% होतो। अरे वा। तर आरोग्याविषयी मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे। पहिला प्रश्न असा आहे, मलेरियाचे खास लक्षण कोणते? 1 डोकेदुखी, 2 थंडी वाजून ताप येणे आणि 3 खोकला। थंडी वाजून ताप येणे 2 नंबरचं। अरे वा, माऊलींनी अगदी बरोबर उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे। आपण दुसरा प्रश्न या माऊलींना विचारूया। चिकनगुनियामध्ये कोणती लक्षणे ठळक असतात? 1 केवळ ताप, 2 फक्त पुरळ आणि 3 तापासोबत तीव्र सांधेदुखी। तापासोबत तीव्र सांधेदुखी। अरे वा, या ठिकाणी दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर माऊलींनी अगदी बरोबर दिलेलं आहे। तर आपण तिसरा प्रश्न या माऊलींना विचारणार आहोत। तर डेंग्यूमध्ये कोणता रक्तातील घटक कमी होतो? 1 हिमोग्लोबिन, 2 प्लेटलेट्स आणि 3 साखर। प्लेटलेट्स। अरे वा, तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर माऊलींनी अगदी बरोबर दिलेलं आहे। विठ्ठल विठ्ठल। तुमच्यासाठी पहिला प्रश्न असा आहे, टीबीचं मुख्य लक्षण कोणतं आहे? 1 डोकेदुखी, 2 पाय दुखणं आणि 3 2 आठवड्यांपेक्षा जास्त खोकला। पहिल्या प्रश्नाचं उत्तर माऊलींनी अगदी बरोबर या ठिकाणी दिलेलं आहे। टीबीचे औषध किती काळ घ्यावे? 1 आठवडा, 2 महिने, 3 6 महिने किंवा जास्त? 6 महिने सर। दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी माऊलींनी अगदी बरोबर दिलेलं आहे। तर तिसरा प्रश्न या माऊलींसाठी, टीबीचा प्रसार कसा होतो? 1 पाण्यातून, 2 हवेतील थुंकीच्या कणामुळे आणि 3 खाण्याच्या भांड्यातून। हवेतील थुंकीच्या कणामुळे। तिन्ही प्रश्नांची माऊलींनी अगदी बरोबर उत्तरं दिले। टाळ्या वाजवा या माऊलींकरता। तर धन्यवाद माऊली प्रश्नांची उत्तरं दिल्याबद्दल। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज
महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल